शिवराज राक्षेवर आणि महेंद्र गायकवाडवर 3 वर्षांची बंदी घालण्यात आलेली आहे आणि कुस्ती स्पर्धेमध्ये गोंधळ घातल्याने दोघांवर सुद्धा कारवाई करण्यात आली आहे। महाराष्ट्र कुस्तीगीर संघटनेकडून ही कारवाई करण्यात आलेली आहे। बऱ्याच वेळापासून ही बैठक सुरू होती, चर्चा सुरू होती, मात्र अखेर महाराष्ट्र कुस्तीगीर संघटनेने हा महत्त्वाचा निर्णय घेतलाय। आपण जर दोन्ही सामने पाहिले असतील तर शिवराज राक्षे याने पंचांना निर्णय दिल्याबद्दल लात मारलेली होती, त्याची कॉलर पकडलेली होती आणि दुसरीकडे अंतिम सामन्यामध्ये महेंद्र गायकवाड हा कुस्ती अर्धवट सोडून निघून गेलेला होता आणि त्यामुळे त्यांच्यावर 3 वर्षांची दोघांवरही बंदी घातलेली आहे आणि कुस्ती स्पर्धेमध्ये गोंधळ घातला आणि त्यामुळे महाराष्ट्र कुस्तीगीर संघटनेने ही कारवाई केली आहे। पंचांना लात मारणारा शिवराज राक्षेला चांगलंच भोवलेलं आहे आणि या स्पर्धेनंतर कुस्तीनंतर तो जाताना बराच आक्रमक सुद्धा झालेला होता। निर्णय आवडला नाही किंवा निर्णय पटला नाही, त्यामुळे त्याने पंचांना लात मारलेली होती, त्यांची कॉलर पकडलेली होती, जी आपण दृश्यांमधून पाहतोय। बरेच जण एकवटलेले होते, त्याची समजूत काढण्याचा प्रयत्न करत होते, त्याला आवरण्याचा प्रयत्न करत होते, मात्र तरी सुद्धा शिवराज राक्षे हा आक्रमक झाल्याचं दिसला आणि तो सुद्धा तिथून निघून गेला। दुसरी जेव्हा अंतिम सामना होती तेव्हा सुद्धा महेंद्र गायकवाड सामना अर्धवट सोडून निघून गेला आणि त्यामुळे त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे। पंचांचा निर्णय बरोबर होता, पण जे खेळाडू वृत्तीनं खेळायला पाहिजे ते यावेळी दिसलं नाही। त्यांनी पंचाला लात मारणं, शिवीगाळ करणं हे काही एका खेळाडूला शोधण्यात नाही आहे आणि म्हणून आम्ही या ठिकाणी निर्णय घेतला की शिवराजला 3 वर्षासाठी आम्ही या स्पर्धेतून सस्पेंड केलं, त्याला कुठेही खेळता येणार नाही। त्याचप्रमाणे फायनलमध्ये महेंद्र गायकवाड आणि मोहोळ यांच्यामध्ये जी कुस्ती झाली होती, त्यांनी कुस्ती खेळत असताना या हाफ टाईममध्ये पंचासोबत वाद केला, शिवीगाळ केली, आमच्या कार्याध्यक्षाला सुद्धा अरेरावीची भाषा वापरली। हे न शोभणार आहे का खेळाडूला? त्याच्यामुळे त्यांना सुद्धा आम्ही 3 वर्षांसाठी सस्पेंड केलं, त्याला 3 वर्ष स्पर्धेमध्ये दोघांनाही खेळता येणार नाही।